अयोध्या. राम मंदिराची उभारणी झाली. रामलल्लाची प्रतिष्ठापना पण झाली आणि अयोध्येकडं भक्तगणांचा ओघ सुरू झाला. एक संपूर्ण अर्थव्यवस्था, त्याच्या वाढीला एक वेगळा वेग मिळाला. हे घडलंय, हे सत्य आहे. या गोष्टीमध्ये राम आहे असंच म्हणू ना आपण. राम कुठं आहे? राम अयोध्येत आहे. साधं आणि सरळ उत्तर. मग राम फक्त मंदिरातच आहे का? याचं उत्तर मात्र असं काही नाही. राम सर्वत्र आहे. माणसाने माणसाला माणुसकी दाखवत जगवणं, याच्यात सुद्धा राम आहे. एखाद्या स्त्रीला वाटतं की राम नक्की कशात आहे, मग ती मंदिरामध्ये जायला लागते. मग तिला खरंच राम भेटतो का? ती जेव्हा एकांतात बसून विचार करायला लागते की मी इतकी देवळं फिरली, इतकी भक्ती केली, पण मला खरा राम दिसला का? आणि जेव्हा हा तिच्या अंतर्मनाला प्रश्न पडतो, तेव्हा मग ती जीवनात घडून गेलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचं ठरवते. अगदी मग तिच्या जन्मापासून. मग ती आपल्या आईवडिलांचा विचार करते. आपल्याला जेव्हा काहीच समजत नव्हतं, तेव्हा आपल्याला भूक लागलेली आपल्या आईला कळायची. आपण थोडेफार आजारी पडलो तरी रात्र रात्र आपण रडत बसायचो, रडत पडलेलो असायचो. तेव्हा आपली आई मात्र जागी असायची. आपल्यामुळं तिच्या कित्येक रात्रीच्या झोपा तिला मिळाल्या नाही आहेत. आपण जसजसे मोठे होत गेलो तसं आपल्या वडिलांची एक लाडकी लेक म्हणून आपण जगलो. पण आपले लाड, आपले हट्ट पुरवता पुरवता आपल्या त्या वडिलांनी किती प्रकारचे त्याग केले असतील. किती रात्री तो सुद्धा धसक्याने झोपला नसेल आपला बाप. आपल्याला चांगलं मिळावं, आपल्या अंगावर चांगले कपडे असावेत म्हणून त्याने किती वेळा फाटक्या बनियनवर किती वर्ष काढली असावीत. आपल्या पायात चांगले बूट असावेत, सँडल असावेत म्हणून एकाच चपलेला त्याने किती वर्ष टाका घालून वापरलं असेल. या सगळ्या त्यागामध्ये तिला राम दिसला. कधीकधी एक बहीण म्हणून जगताना, आपल्यासोबत आपला भाऊ म्हणून जगणारा, एकाच छताखाली एकाच आईबापाची लेकरं म्हणून जगताना अनेक वेळा तो आपला भाऊ आपल्याशी भांडला. पण ते भांडण काही कायमचं नाही. जेव्हा सगळं जग माझ्या विरुद्ध उभं राहिलं, तेव्हा सगळ्या जगाशी भांडण्यासाठी तो भाऊच पहिल्यांदा धावत आला. त्या भावाच्या धावत येण्यामध्ये तिला तो राम दिसला. एखादा खूप अडचणीत आहे आणि आता सगळं संपलं असं म्हणून तो जीवन संपवायला निघाला. त्याच वेळेस त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून कोणीतरी त्याला विचारलं, अरे काय दुःख आहे तुझं? मला एकदा सांगशील का तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या मनात कोणता सल आहे? कोणत्या दुःखाने तुला पछाडलं आहे? तुझ्यावर कोणतं संकट आलं आहे हे मला जरा सांगशील का? हा आतताईपणा करण्याच्या आधी, आत्महत्या करण्याच्या आधी, तुझं जीवन हे अनमोल आहे ते संपवण्याच्या आधी एकदा 10 मिनटं माझ्याशी बोलशील का? असा विश्वासाने खांद्यावर हात ठेवून कानात जो व्यक्ती अशा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीमध्ये तिला राम दिसतो. मग ती आपसुकच बोलून जाते, राम मंदिरात नाही, राम तुमच्या आमच्या सगळ्या या गर्दीत एकमेकांच्या मनात राम आहे. आपण माणूस म्हणून या पृथ्वीवर जन्माला आलो आहोत, पण आपण माणूस म्हणून किती वेळा जगलो? या जीवन प्रवासामध्ये आपल्यातलं माणूसपण किती वेळा असं बाहेर आलं? किती वेळा आपण एखाद्याच्या खांद्यावर हात टेकून त्याला कानात सांगितलंय, अरे घाबरू नकोस, मी आहे ना, डरता क्यों है मैं हूं ना. असं आपण किती लोकांना सांगू शकलो?
किती जणांना आपल्यातला राम कळला, आपल्यातला राम दिसला. किती जणांना आपल्या मनातली माणुसकीचा पाझर आधार देऊन गेला. या गोष्टींमध्ये राम असतो. अशीच विचारांची आवर्तनं घेऊन मंदिर मंदिर भटकलेली, मंदिर मंदिरात जाऊन रामाचा धावा करणारी, रामाच्या दर्शनासाठी आसुसलेली एक स्त्री जेव्हा अशा विचारांपर्यंत पोहोचते, तेव्हा खरंच कळतं आपल्याला की अरे राम किंवा कोणताही देव हा फक्त मंदिरात नाही आहे, तो तर सर्वव्यापी आहे. तो तुमच्या आमच्या नजरेत आहे, तो तुमच्या आमच्या मनात आहे, तो तुमच्या आमच्या चालण्या बोलण्यात आहे. फक्त तो इतरांना तो असा जाणवला पाहिजे, असं तुमचं चालणं बोलणं हवं, असं तुमचं मन हवं. एखाद्याच्या भेटीत नुसते डोळे भरून येणं, याच्यात सुद्धा खूप मोठा राम आहे. उगाच कुणाचे डोळे कुणासाठीही भरून येत नसतात हो. त्याच्यामुळं आपल्यासाठी भरून आलेले काही डोळे असतील, त्या पापण्या, त्या भिजलेल्या पापण्या, ते क्षण तुम्ही कधीही विसरायचे नसतात. भले ती व्यक्ती कोणी का असेना. तिथं एक उच्च कोटीचं प्रेम, एक उच्च कोटीची प्रेमभावना ती मनात उगम पावते आणि त्याचंच प्रत्यक्ष दर्शन म्हणजे ओलावलेल्या पापण्या तुमच्या नजरेला दिसतात. आणि ती भिजरी नजर तुमच्या नजरेला मिळते, पण ती थोडीशी लाजरी असते, म्हणून त्या पापण्या परत खाली झुकतात. असे जे जीवनात क्षण येतात, त्या क्षणांमध्ये सुद्धा राम असतो. आणि मग अशा क्षणांच्या रामाला आपण कसं विसरू शकणार आहोत? आणि विसरायचं शक्यच नाही आहे होते. चला आठवून पहा, तुमच्यासाठी तरळलेले कोणते डोळे आहेत. तुमच्या या जीवन प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी सहज काय घडल्यात का? प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीच्या मागं काही ना काही एक अर्थ दडलेला असतो. अशा दडलेल्या अर्थापर्यंत तुम्हाला या जीवन प्रवासात इथपर्यंत चालत चालत पोचल्यानंतर तशा गोष्टींपर्यंत पोचता येण्याची कुवत तुमच्यात निर्माण झाली आहे का? थोडंसं आपला गतकाळ आठवत राहा. कोणत्या कोणत्या घटनांमध्ये तुम्हाला राम दिसला? कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या माणुसकीने तुमच्या जीवनाला कुठेतरी थोडा अर्थ प्राप्त झाला? कोणत्या कोणत्या संकटांच्या काळात अचानकपणे कोणीतरी तुमचं बोट धरलं, त्याच्यामध्ये तुम्हाला राम दिसला? तो आजही तो राम तुमच्या मनात जिवंत असला पाहिजे. कारण संकटातनं उभं राहिलो, आता मी चालायला लागलो, आता मला कुणाची गरज नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती जर असेल तर तुम्हाला कधीही कुठेही कोणत्याही देवळात कितीही वेळा तुम्ही जा, तुम्हाला राम कधीही भेटणार नाही. त्यामुळं राम कशात आहे? राम तुमच्या आमच्यात आहे. राम हा मनामध्ये वसलेला पाहिजे. एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर तुम्हाला आपोआप तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. एखाद्यावरती आलेलं संकट पाहिल्यानंतर तुम्हाला आपोआप तिथं मदतीचा हात द्यावा असं वाटलं पाहिजे. ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला संकटात मदत केली, त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये सतत एक उच्च भाव असणं, त्यांच्याविषयी आदर सन्मान सतत मनामध्ये बाळगत तुम्ही जगणं, यातसुद्धा राम आहे. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर मग हिंदीमधला शब्द आहे ना, एहसान फरामोश, म्हणजे उपकारांची कोणतीही जाण न ठेवणारा व्यक्ती म्हणूनच तुम्ही हे जग सोडून जाल. आणि एक किडामकोडा गेला असंच तुमचं अस्तित्व, त्याची दखल ना असताना कोणी घेईल आणि तुम्ही गेल्यावर तर तुमच्या अस्तित्वाची दखल कोणीही घेणार नाही. म्हणजे तुमच्यात काहीच राम नव्हता. मनुष्याच्या जन्माला येऊन तुमच्यामध्ये कणभरसुद्धा राम तुम्ही कमवू शकला नाही. त्याचं अस्तित्व तुमच्या मनामध्ये कणभरसुद्धा ठेवता तुम्हाला आलं नाही, असंच जगजाहीर होऊ शकतं. चला आपण एकमेकांच्या मनातला हा जो राम आहे तो जपूयात. राम कुठल्या देवालयात नाही, तुमच्या आमच्या मनात, तुमच्या आमच्या मनामध्ये असलेल्या माणुसकीच्या पाझरामध्ये नक्कीच तो राम दडलेला आहे. त्याला असाच दडवून नका ठेवू. जिथं जिथं तो बाहेर येऊ इच्छितो तिथं तिथं त्या रामाचं अस्तित्व प्रगट होऊ द्या. एकमेकांना जाणवू द्या आपल्या मनातला राम. नुसतंच एकमेकांना भेटल्यानंतर जय श्रीराम म्हणण्यात तो राम जिवंत नाही राहणार. त्याला जिवंत ठेवण्यासाठी कुठेतरी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा सकारात्मक बदल करत जावं लागेल. कुणाच्या तरी खांद्यावर हक्कानी हात ठेवून त्याला कानात सांगता आलं पाहिजे, अरे डरता क्यों है, मैं हूं ना. चला
अशीच तुमच्या मनामध्ये जिद्द आणि अशीच तुमच्या मनामध्ये शक्ती निर्माण व्हावी या सदिच्छा देऊन तुम्हाला मी या व्हिडिओत जय श्रीराम म्हणतो.